देवदत्त आतेभाऊ परंतु वैरी. देवदत्त हा भगवान बुद्धांचा आतेभाऊ होता, परंतु प्रथम पासूनच तो भगवान बुद्धांचा द्वेष करीत असे आणि त्यांच्याबद्दल तीव्र घृणा करीत असे. भगवान बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरेशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेशाने तिच्या शयनागारात त्याने प्रवेश केला. यशोधरेने विचारले, श्रमणा, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहे काय? तुझा स्वामी, त्याला काय तुझी पर्वा? तुला ह्या सुखनिवासात निर्दयपणे एकटा टाकून तो निघून गेला आहे, पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केले. यशोधरेने उत्तर दिले, ते काहीही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड घेण्याची वेळ आता आली आहे. श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि तुझा विचार दुर्गंधीने भरलेला आहे. यशोधरे, तू मला ओळखले नाहीस. मी तुझा प्रियकर देवदत्त आहे. देवदत्ता, तू फसवा आणि दृष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी चांगला श्रमण होशील असे मला कधीच वाटले नाही, पण तू इतक्या अधम्म वृत्तीचा असशील असे मात्र मला वाटले नव्हते. यशोधरे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. देवदत्ताने ओरडून विनवणी केली. आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तू तुझ्याशी दृष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दृष्टतेचा सूड घे. यशोधरेच्या फिकट आणि क्रूश चेहऱ्यावर रक्तिमाची छटा आली. तिच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. देवदत्ता, तूच माझ्याशी दृष्टपणाने वागत आहेस. तुझे प्रेम जरी निस्सीम असले तरी तो माझा अपमान ठरला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस. जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा माझ्याकडे ढुंकूनही पाहण्याची तुझी हिंमत झाली नाही. आता मी वयस्क शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि पापपूर्ण प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. तू दृष्ट आहेस, तू भ्याड पुरुष आहेस. आणि ती जोराने ओरडली, देवदत्ता, चालता हो इथून. आणि देवदत्त तिथून निघून गेला. आपल्याला संघ प्रमुख न करता सारीपुत्तला ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धांवर रोष होता. देवदत्ताने भगवान बुद्धांवर 3दा प्राणघाताचे प्रयत्न केले व तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा भगवान बुद्ध गृद्धकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत वर खाली एरझारा करीत होते. देवदत्त वर चढला आणि तथागतांचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला, पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथेच राहिला. फक्त त्याचा एक चिपोरा उडून तथागतांच्या पायाला लागला आणि त्यामुळे थोडे रक्त निघाले. त्याने दुसऱ्यांदा देखील भगवान बुद्धाचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, मला थोडे लोक दे. आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा दिली, देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा. मग देवदत्ताने एकास आज्ञा केली, जा मित्रा, श्रमण गौतम अमुक जागी आहे, त्याची हत्या करा. तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागतांचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे. त्याने तथागताचे प्राणहरण करण्याचा 3रा प्रयत्न देखील केला. ह्या समयी राजगृहात नालागिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी म्हणेल त्याचा शिदा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या सडकेवर येतील तेव्हा नालागिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. देवदत्ताने भगवान बुद्धांना मारण्यासाठी धनुर्धराची देखील नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नालागिरी हत्तीला त्यांच्या मार्गात मोकाट सोडले होते, पण तो यशस्वी झाला नाही. जेव्हा हे प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर राजा अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून पुष्कळ नजराने प्राप्त झाले होते, पण ते फार काळ टिकू शकले नाही. नालागिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला. आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कौशल देशात गेला. तेथे राजा प्रसेनजित आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रसेनजिताने त्याला तुच्छतेने वागवून हाकलून दिले.